आता एक महत्त्वाची बातमी आहे। केरळच्या मुख्यमंत्र्यांचं नाव आता ठरलेलं आहे। व्ही.डी. सतीशन केरळचे आता मुख्यमंत्री बनणार आहेत। इतक्या दिवसांपासून मुख्यमंत्री पद नेमकं कुणाला जाणार, कुणाच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ पडणार यावरून बरीच चर्चा होत होती। 3 नावं त्यामध्ये समोर आली होती आणि त्या तिन्ही नावांमध्ये एकमत होत नव्हतं। नेमकं कुणाला मुख्यमंत्री पद द्यावं हे ठरत नव्हतं। मात्र आता काँग्रेसने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। केरळच्या मुख्यमंत्र्यांचं नाव आता ठरलेलं आहे। व्ही.डी. सतीशन आता केरळचे मुख्यमंत्री आहेत। महत्त्वाची बातमी सध्या आपण केरळमधून पाहतो। केरळमध्ये काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाच्या नावावर बरीच चर्चा होत होती। अखेर व्ही.डी. सतीशन यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झाले। व्ही.डी. सतीशन आता केरळचे नवे मुख्यमंत्री बनले। केरळच्या मुख्यमंत्र्यांचं नाव आता ठरलेलं आहे। काँग्रेसनं व्ही.डी. सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले। गेल्या काही दिवसांपासून 3 नावं चर्चेमध्ये होती। त्यामध्ये चेन्नीथला सतीशन यांची नावं होती। मात्र नेमकी मुख्यमंत्री पदा कोणाला मिळणार यावर शिक्कामोर्तब होत नव्हतं। अखेर काँग्रेसने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। व्ही.डी. सतीशन हे केरळचे नवे मुख्यमंत्री झाले। काँग्रेसकडून व्ही.डी. सतीशन यांच्या नावाला पसंती देण्यात आली। केरळच्या मुख्यमंत्र्यांचं नाव आता ठरलेलं आहे। व्ही.डी. सतीशन हे केरळचे मुख्यमंत्री झाले। गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये बराच खल सुरू होता। नेमकं मुख्यमंत्री पद कुणाला द्यावं यावर बरीच चर्चा झाली आणि अखेर आता काँग्रेसने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। व्ही.डी. सतीशन यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालंय। व्ही.डी. सतीशन हे केरळचे मुख्यमंत्री आहेत। व्ही.डी. सतीशन यांना काँग्रेसने पसंती दिल्याचं पाहायला मिळतं। 2-3 नावं यामध्ये चर्चेत होती आणि त्या नावांवर बराच खल झाला होता आणि अखेर व्ही.डी. सतीशन आता केरळचे नवे मुख्यमंत्री झाले। वो वेणुगोपाल का सबको हमको कुछ प्रॉब्लम नहीं है। इधर क्या है काम भाई, काम करने वाले क्या देगा, काम करने वाले के क्या देगा, इसका अधिकार देगा। मैं सपोर्टर है पूरा लोग, केरला जनता पूरा लोग इसका सपोर्टर है। नेता है वेणुगोपाल, नेता है, अच्छा है, फिर वो इधर जाइए। आणि या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेऊयात। राजकीय विश्लेषक संजीव उनाळे सर सध्या आपल्या सोबत आहेत। सर, आपण पाहतोय की व्ही.डी. सतीशन आता केरळचे मुख्यमंत्री झालेत। काँग्रेसने त्यांच्या नावाला पसंती दिली आणि बरीच यामध्ये 2-3 नावं खरं तर चर्चेत होती। व्ही.डी. सतीशन यांच्या नावाला पसंती देण्यामागे नेमकं काय कारण असू शकतं, काय वाटतं? नाही, काय झालं माहिती का, गेले 8 दिवस हा नेहमीप्रमाणे काँग्रेसचा गोंधळ चालला होता आणि त्याचं कारण म्हणजे वेणुगोपाल यांनाच मुख्यमंत्री करायचा असा आग्रह म्हणजे राहुल गांधी घराण्यांकडून चाललेला होता की बाबा यांनाच दिलं पाहिजे वगैरे असे। आणि मग त्यावेळेस सतीशन यांनी भूमिका घेतली की ठीक आहे, तुम्हाला वेणुगोपालना करायचं असेल मुख्यमंत्री करा, पण मला मंत्री सुद्धा नको, तुम्ही तुमचं काय करायचं करा, असं थोडंसं ते रुसून बसल्यासारखं झालं आणि त्याच्यामुळं हा घोळ बऱ्यापैकी वाढला। व्ही.डी. सतीशन यांची निवड होणं म्हणजे केरळच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे। त्याचं कारण असं की वेणुगोपाल यांच्या मागं राजकीय वजन खूप होतं। व्ही.डी. सतीशन यांच्या मागं मुस्लिम लीगचे कार्यकर्ते सगळे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हे सगळे एकमुखाने त्यांची निवड करत होते। त्याचं कारण असं की काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून त्यांनी सगळी व्यूहरचना केलेली होती। तळाचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी सगळ्यांना एकत्र बांधलेलं होतं आणि त्याच्यामुळेच काँग्रेस त्या ठिकाणी यशस्वी ठरलेली होती। त्यामुळं ऐन वेळेस वरून पॅराशूट सारखा कोणीतरी येणं आणि त्यांनी मुख्यमंत्री होणं हे लोकांना पसंत नव्हतं, म्हणून हा घोळ चालला होता। आणि अखेर शेवटी मला असं वाटतं की पक्षश्रेष्ठींनी त्या लोकांचा आवाज म्हणजे काँग्रेसच्या लोकांचा आवाज ऐकला आणि व्ही.डी. सतीशन यांना मुख्यमंत्री केलं। हा खऱ्या अर्थानं त्यांना न्याय दिल्यासारखं झालेला आहे आणि जो काम करतो त्यालाच न्याय मिळतो हे परत एकदा काँग्रेसमध्ये सिद्ध झालंय। मला वाटतं ही परंपरा चांगली पुढे चालू राहिली पाहिजे। सर, त्यामुळे आता व्ही.डी. सतीशन यांची मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द कशी राहील हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।